और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथमध्ये शिवबा ग्रुपच्या वतीने एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। रिक्षा स्टँडवर स्वखर्चाने सुमारे 400 रिक्षांवर राष्ट्रीय ध्वज लावण्यात आल्यानं संपूर्ण परिसरात देशभक्ती व एकजुटीचं वातावरण निर्माण झालं। हा उपक्रम शिवबा ग्रुप अंबरनाथचे अध्यक्ष सुमित भालेराव यांच्या नेतृत्वाखाली पार पडला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र तुकाराम बोंद्रे, सचिव कल्याण वकील संघटना हे उपस्थित होते। तसेच मधुकर हजारे, हुतात्मा देवराम भाऊ वडुंज चालक मलाई संघटना अध्यक्ष आणि विलास शिंदे, नाविक सेना अध्यक्ष यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं। शिवबा ग्रुपच्या सहकाऱ्यांमध्ये आकाश गुप्ता, बालाराम पट्टे, दिलीप पांढरे, दीपक मुखने आणि पारस बारसे यांचा सक्रिय सहभाग होता। यावेळी यूट्यूब स्टार शुभम कुंबरे यांच्या उपस्थितीमुळे युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला। या उपक्रमातून शिवबा ग्रुपने सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक सहभागांचा ठोस संदेश दिला। रिक्षांवर फडकणाऱ्या ध्वजांमुळे परिसर उत्सवमय झाला असून नागरिकांमध्ये अभिमान व एकतेची भावना अधिक बळकट झाल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे। बघा, अंबरनाथमध्ये शिवबा ग्रुप म्हणून त्याचे संस्थापक अध्यक्ष सुमित भालेराव हे बरेच वर्षापासून माझ्या मागे लागले होते की साहेब आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही जयंती साजरी करत असतो आणि त्या माध्यमातून आमची रिक्षा युनियन बऱ्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा करते। आणि आपण जर बघितलं तर पूर्वी जसं येण्या जाण्यासाठी साधन होतं घोडे महाराजांच्या काळामध्ये, तसे आजच्या तारखेमध्ये प्रत्येकाला येण्या जाण्यासाठी रिक्षा वाहतूक ही फार महत्त्वाची आहे। या दृष्टीने महाराजांचा जो काय जन्मतिथीचा हा जो काय सप्ताह यांनी सुरू केलेला आहे, म्हणजे काही दिवस फक्त जयंती साजरी केली तर एक दिवसापुरता। तर सुमित भालेराव आणि हजारे साहेबांच्या माध्यमातून या रिक्षा स्टँडवर मला तुम्ही उद्घाटनासाठी बोलवलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जी काय जयंती येऊ घातली आहे त्या अनुषंगाने झेंडे वाटपाचा कार्यक्रम इथं योजला होता। तर त्या झेंडे वाटपाच्या कार्यक्रमावर मला बोलवलं तर मी आपले आभार मानतो। महाराजांनी ज्याप्रमाणे सुरुवातीला स्वधर्म स्वदेश आणि क्रांती या दृष्टीने जे काही स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने जे काही गोष्टी अवलंबल्या होत्या त्याच्या अनुषंगाने आजही त्याच गोष्टींची गरज आहे। स्वदेश, स्वधर्म आणि स्वराज्य या तीन गोष्टींच्या माध्यमातून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराजांनी ज्याप्रमाणे धर्मनिरपेक्ष त्यांनी जे काही कार्य केलं, जे करताना कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा सगळ्यांना सोबत घेऊन जे कार्य केले तेच कार्य करणं आजही गरजेचं आहे। त्यांचे विचार त्या दृष्टीने आजही जनसामान्यांमध्ये रुजवणं गरजेचं आहे। तर त्या कार्यक्रमाला मी त्यांच्या शुभेच्छा देतो। या रिक्षा स्टँडच्या माध्यमातून हुतात्मा देवराम भाऊ वाळंज यांचा जो काही रिक्षा स्टँड आहे यांनी मला या कार्यक्रमाकरता बोलवलं, त्यांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांची तिथीप्रमाणे दरवर्षी शिवबा ग्रुपचे सुमित भालेराव अध्यक्ष हे अंबरनाथ शहरामध्ये पूर्ण अंबरनाथच्या रिक्षा स्टँडला मार्केट असो, जटार स्टँड असो, गावदेवी स्टँड असो, देवरामभाऊ रिक्षा चालक मालक रिक्षा असोसिएशन असो, या सर्वांना ते 100 ते 400 झेंडे वाटप करतात दरवर्षीप्रमाणे स्वतःच्या खर्चानी व त्यांच्या शिवबा ग्रुपतर्फे। तसं दरवर्षी नवीन गेल्या वर्षी लक्ष्मण वारिंगे महाराज साहेबांना घेऊन आले होते उद्घाटनला। यावर्षी त्यांनी नरेंद्र तुकाराम बोंद्रे साहेब ॲडव्होकेट मुंबई हायकोर्ट यांना उद्घाटनला बोलवलेलं आहे व त्यांनी असाच कार्यक्रम त्यांनी आमच्या रिक्षा चालक मालक संघटनेच्या तर्फे करावे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना, तशी शिवजयंती 19 तारखेला आहे परंतु योगावर असा ह्या टायमाला महाशिवरात्री व शिवजयंती ही एकाच आठवड्यात आल्यामुळे सुमित भालेरावचं असं म्हणणं झालं की 5-6 दिवस अंबरनाथ शहराचं भरवामय झालं पाहिजे। या पद्धतीने त्यांनी
कमीत कमी 400 झेंडे वाटपाचा संकल्प केला आहे. त्यांचे पूर्ण ग्रुप व त्यांच्या ह्या चांगल्या कामाबद्दल मी परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो व माझ्या देवरामभाऊ वाणूर रिक्षा चालक मला सेवाभावी संस्थेच्या सर्व रिक्षा चालक मला संघटनेतर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो. तसंच वकील साहेबांचेही स्वागत करतो. त्यांचे आलेले मंडळ व माझे रिक्षा चालक मालक बंधू यांचंही मी स्वागत करतो. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.